कोकण फक्त एक भौगोलिक प्रदेश नाही, तर प्रत्येक कोकणवासियाच्या मनात जपलेली एक भावना आहे, एक ओळख आहे. अथांग समुद्र किनारे, हिरव्यागार डोंगर रांगा, नारळ, पोकळीच्या बागा, हापूस आंब्याचा सुगंध, काजू, फणस, रतांबी आणि जांभूळ या सगळ्यांनी समृद्ध झालेली ही भूमी म्हणजे आपला अभिमान, आपला कोकण. मात्र बदलत्या काळासोबत एक वेदनादायी वास्तवही समोर आलंय. रोजगाराच्या शोधात अनेक चाकरमानी मुंबईसह मोठ्या शहरांकडे गेले, शेती मागे पडली आणि अनेक वडिलोपार्जित जमिनी विकल्या गेल्या. जर हीच परिस्थिती अशीच राहिली तर पुढच्या काही वर्षात आपल्या कोकणाचा चेहरा मोहराच बदलू शकतो. अशा वेळी वरळीचे सुपुत्र हेमंत दळवी यांनी एक प्रेरणादायी पुढाकार घेतला आहे. मुंबईत वास्तव्यास असूनही त्यांनी आपल्या गावाशी असलेली नाळ कायम जपली आहे. स्वतः शेती करण्याचा निर्णय घेत त्यांनी प्रत्येक चाकरमान्याला एक मोलाचा संदेश दिलाय. आपली वडिलोपार्जित जमीन विकू नका, ती जपा, तिची मशागत करा आणि पुढच्या पिढीसाठी ती जतन करून ठेवा. आज कोकणातील अनेक महिलाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून शेती करत आहेत. त्यांच्या कष्टातून एकच संदेश मिळतो: मातीशी नातं जपलं तरच संस्कृती आणि आपली ओळख टिकून राहील. हेमंत दळवी यांचा हा उपक्रम केवळ शेती करण्यापुरता मर्यादित नाही, तर तो आहे आपल्या मातीवरील प्रेमाचा, आपल्या पूर्वजांच्या वारशाचा आणि समाजाप्रती असलेल्या जबाबदारीचा. आज गरज आहे प्रत्येक कोकणवासियाने, प्रत्येक चाकरमान्याने पुन्हा एकदा आपल्या गावाशी, आपल्या मातीशी आणि आपल्या मुळांशी नातं जोडण्याची. कारण जमीन ही केवळ मालमत्ता नसते, ती आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद असते, आपल्या संस्कृतीची ओळख असते आणि पुढच्या पिढीसाठी आपण जपून ठेवलेली सर्वात मोठी संपत्ती असते. चला कोकण जपूया, शेती वाचवूया आणि आपल्या मातीला अभिमान कायम ठेवूया. तोपर्यंत पाहत रहा साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा.